द्यायचंय तुला? कशाला? बघू इकडं. केशात ठेवते का? देते. बाहेरचं लाईट आणि फॅन बंद करून यायचं झपटकन. जा पाहिलं मग लगेच. चला, व्हिडिओची सुरुवात तर दररोज आमच्या सर्वज्ञापासूनच होते. व्हिडिओची नाही म्हणता येणार, दिवसाची सुरुवात तर सर्वज्ञापासून होते. आला का बिट्टू? हो का, आलं माझं बिट्टू. सकाळपासून असं ड्रेस घालून बसलंय स्कूलला सोड म्हणून. हा ना? कुठे जायचंय शम्माला? बाबू म्हणतोय दीदी स्कूलला गेले, मला पण स्कूलला सोड. आणि आजपासून तुम्हाला इथून पुढचे एक आठवडा तुम्हाला माझे क्लिनिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील. कारण आजपासून मी घराला डीप क्लिनिंग चालू करते. कारण गोकुळाष्टमी येते आणि पुढच्या मंगळवारपर्यंत नाही सॉरी बुधवारपर्यंत तर माझी सगळी साफसफाई वगैरे व्हायला पाहिजे. बुधवारी आमच्या देवाचं पौत असतं रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग 9 दिवस अष्टमीपर्यंत असतं. तर मंगळवारपर्यंत माझं सगळं क्लिनिंग व्हायला पाहिजे. तर आत्ता एका रूमपासून सुरुवात करते मी. आज इकडची देवाची खोली करणार आहे कारण या रूममध्ये जास्त पसारा नाही आहे म्हणून. उद्या दुसरी बेडरूम असेल आणि मग सॅटर्डे संडेला माझं किचनचं प्लॅनिंग आहे. बघू आता कसं होते काय होते माहित नाहीये. चला आता सुरुवात तर केली होती केली आहे म्हणजे आता या बेडरूम पासून मी सुरुवात करते. कारण इकडं म्हणजे आम्ही जास्त वापरत नाही इकडची रूम, फक्त देवघरासाठीच असते किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर मग त्यांच्यासाठी. कारण जास्त काय आता 2 BHK असल्यामुळे तिकडचं बेडरूम मोठं आहे आणि बेड वगैरे पण मोठा असल्यामुळे एवढी काय आम्हाला इकडे गरज नाही पडत त्याच्यामुळं. तर पहिला मी काय करते, सगळी जी रूम आहे ना तर ती रिकामी करून घेते. कारण पसारा जो आहे ना तो इकडं खूप आहे, जे की शिलाई मशीन किंवा कूलर, जे काय आमचं गावाकडं आलेलं धान्य, ह्या सगळ्या गोष्टी इकडे असतात. हे जे कपाट आहे तर ते आमचं जुनं कपाट आहे. जेव्हा आम्ही रेंटने राहायचो ना तेव्हा घेतलेलं कपाट आहे हे मी. नंतर चाललेलं आमचं सेल करायचं पण म्हटलं नको राहू दे, आपल्याला लागतंच म्हणून काही विकलेलं नाहीये ते मी तसंच ठेवले. आणि या रूम मध्ये खरं तर छोटासा बेड पाहिजे, किड्स बेडरूम आहे पण होता लग्नातला म्हणून मग तोच ठेवून दिला. त्याच्या मॅट्रेस वगैरे फक्त चेंज करून घेतल्या. आणि हे ती माझी शिलाई मशीन आहे बरं का. या शिलाई मशीनला जवळजवळ 13 वर्ष झाली असतील. माझ्या लग्नाच्या अगोदर घेतलेली मी. तेव्हा फक्त 5,000 रुपयाला मला मिळाली, पण ती सुद्धा मी हप्त्यावर घेतली होती आणि शिलाईच्या पैशावर मी त्या मशीनचे पैसे फेडलेत. तेव्हा म्हणजे 13 वर्षापूर्वी 5,000 रुपये म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट होती बरं का ती. तर ती मशीन अजून सुद्धा चांगली आहे बरं का, खरंच माझी लक्ष्मी ती. आणि जे काही माझे ब्लाऊज वगैरे असतात ना तर ते मी अजिबात बाहेर शिवायला कुठे टाकत नाही. माझं मी स्वतः शिवते. म्हणजे काही असो, ड्रेस अल्टर असो, ब्लाऊज शिवायचे असो, ड्रेस शिवायचे असो, मी स्वतःच घरी शिवते, बाहेर अजिबात टाकत नाही. म्हणजे आपल्याला जर येत असेल तर बाहेर पैसे घालवण्यात तरी काय अर्थ आहे, बरोबर ना? म्हणून मग मी स्वतः शिवते. आणि आपल्याला येत असलं की आपण पाहिजे तसं शिवू पण शकतो ना, जसं पाहिजे तसं फिटिंग असो, डिझाईन असो, ह्या सगळ्या गोष्टी. तर चला, विषय थोडासा वेगळीकडे चाललाय. तर सगळी रूम मी क्लीन करून घेतली अगोदर, म्हणजे पसारा बाहेर काढला. आता हे गव्हाचे ठिके आहेत, जे की गावाकडून मध्ये आम्ही गावाला गेलो तेव्हा आणले होते. आता हे गव्हाचे ठिके सुद्धा बाहेर काढून घेते, म्हणजे सगळं मला व्यवस्थित झाडून पुसता येईल म्हणून. आता हे 2 ठिकी गहू होता, जो की आमच्या शेतामधला आहे बरं का. आणि गहू ज्वारी जे काही धान्य आहे ना तर ते आम्हाला गावाकडूनच येतं आणि शेतातलं असतं आमच्या. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन राहत नाही त्याचं. फक्त निवडा वगैरे लागतं, बरीच घाण असते त्याच्यामध्ये. त्यामुळं आता कपाट रिकामं करत होते तर म्हणलं कपाटातली जे धुवायचे कपडे आहेत ना, आता आज काही मशीन लावणार होते पण सकाळपासून पाऊसच येत आहे म्हणून म्हटले एका कपड्यामध्ये मस्त याचा बोचका बांधून ठेवावा आणि मग जेव्हा ऊन पडेल तेव्हा मी त्याची मशीन लावून देईन. कारण हे कपडे आहेत ना, थोडस तरी ऊन पाहिजे ना, जरी मशीनला वॉश केले तरी सुद्धा. आता वारं तर सुटलंय चांगलं, पण बघू ऊन पडलं तर दुपारनं मग मी मशीन लावून देईन. पण सध्या तर पाऊस येतोय त्याच्यामुळे म्हटलं ह्याला छान असं बांधून ठेवूया. आणि जे ब्लँकेट वगैरे आहेत ना आम्ही नाही वापरत, पण जेव्हा कोणी घरी पाहुणे वगैरे येतात ना तर तेव्हा लागतंच. म्हणजे असायला पाहिजे शिल्लक अंथरूण पांघरूण, म्हणून ते घेऊन ठेवलेलं आहे. जे की बेडशीट वगैरे आहेत एक्स्ट्राचे ते सुद्धा एका बोचक्यामध्ये सगळं बांधलं आणि तिकडे बाल्कनीमध्ये नेऊन ठेवला. म्हणजे जाऊ दे, आता त्याला कधी ऊन पडेल तेव्हा मी मशीन लावून देईल. तोपर्यंत म्हणून ठीक आहे. आता पडदे वगैरे पण काढून घेते, म्हणजे वरनं सगळं झटकून घ्यायला येईल. खरं सांगायचं तर मी घराची डीप क्लिनिंग नाही कधी केली बरं का. जेव्हा आता आम्हाला राहिला इथून 1.5 वर्ष झाले, पण वर जी माझी स्वच्छता असते ना ती सारखी चालू असते, त्याच्यामुळे घरामध्ये एवढी घाण होत नाहीये. वर सारखं मी क्लीन करत राहते, त्याच्यामुळे डीप क्लीन करायची गरज नाही लागत. पण आता अष्टमी असल्यामुळे पूर्ण घराची डीप क्लीन करावी लागणार आहे. भलं ते घाण असो किंवा नसो, त्यामुळे ते करावं तर लागणारच आहे. आता सगळा पसारा मी बाहेर घेतलाय, पूर्ण रूम रिकामी करून घेतली. आणि आता जे माळ्यावरचं सामान आहे ना तर ते काढून घेते. आता या रूम मध्ये काही वरती लेंटल माळा वगैरे नव्हता बरं का,
पण असा फर्निचरमध्ये बनवून घेतलाय आम्ही, त्यामुळे स्टोरेज होतं आणि वरच्यावर बऱ्यापैकी सामान सुद्धा राहतं त्याच्यामध्ये म्हणून. पण एक गोष्ट की इकडचा जो माळा बनवलेला आहे ना आम्ही, त्याच्यावरती जास्त जड सामान ठेवता येत नाही आम्हाला. अगदी हलकं हलकं ठेवायचं, जड पण ठेवू शकतो पण इतकं जड नाही, कारण ते आधाराने त्याला बनवलेलं आहे, त्याला दुसरा काही सपोर्ट वगैरे नाहीये त्याच्यामुळं. पण खूप सारं बऱ्यापैकी सामान भेटतं, खूप मोठे मोठे बॉक्स आहेत त्याचे, त्यामुळं तर सगळं सामान खाली काढून घेते मी आणि झाडून पहिला सगळं झाडून घेतलं आणि मग नंतर कोलींनी व्यवस्थित सगळं पुसून घेते. म्हणजे काय होईल, एक तर धुरळा बसत नाही बरं का त्याच्यामध्ये इतका, पण फर्निचरचा एक फायदा असतो, क्लिनिंग तर करावी लागते भरपूर, पण धूळ जास्त बसत नाही, सगळं झाकून राहतं, पसारा जास्त राहत नाहीये आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. पण आता जेवढे काही आपल्याला सुखसोयी असतात तेवढा आपल्याला मेंटेनन्स सुद्धा येतो त्याचा, बरोबर ना. त्याच्यामुळे कुठली तरी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायलाच पाहिजे. एकतर मग मेंटेनन्स परवडत नसेल तर मग काय करायचं नाही, आणि जर काय करायचं असेल तर मग त्याच्या मेंटेनन्सची पण तयारी ठेवायला लागते, असं असतं ते. तर आता हे वरचे बॉक्स काढले होते, आता या बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवते माझ्या इतक्या साऱ्या काही जुन्या आठवणी आहेत त्या. तर हा आहे माझा केक बनवायचा जो सेटअप आहे ना, तर तो आहे. अगोदर मी केक वगैरे सुद्धा बनवायची, म्हणजे सेलसाठी नाही बरं का, पण जेव्हा आमचे बर्थडे वगैरे असायचे घरी ना, तर तेव्हा मी घरीच केक बनवायचे. बाहेरून शक्यतो केक म्हणजे कधी विकत नाही आणला मी. तर हे सगळं सामान आहे जे की बाबाने आमच्या मला कोरोनाच्या दुसरी लाट होती ना तेव्हा ऑर्डर करून दिलेलं होतं. म्हणजे सगळं सामान आहे माझ्याकडे, टर्न टर्न टेबल आहे, जे की ते काय म्हणतात त्याला, नोझल्स आहेत, पायपिंग बॅग, सगळं आहे माझ्याकडे. पण आजकाल ना वेळच नाही मिळत बनवायला. तर ज्या बॉक्समध्ये मी व्यवस्थित असं खाली पेपर टाकून परत पुसून परत सगळं सामान मी आहे असं लावून दिलं. आता एक केक whip करायचा बीटर सुद्धा आहे बरं का माझ्याकडे, पण हा पण मी त्याच बॉक्समध्ये ठेवून दिला. असं काही जास्त त्याचा उपयोग मला होतच नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे, सामान पॅक करून वरती ठेवून देते. आणि लहान मुलं असली ना की अशा काही गोष्टी खाली ठेवणं पण अवघड आहे, कारण तोडफोड असतं आणि ह्या गोष्टी काही खरं स्वस्त नसतात, तोडलं आणि लगेच नवीन घेतलं असं नाही होत ना. आणि हे जे दिसतंय ना, तर ह्याला शिवण्यानं लहान होती ना तेव्हा नील पेंट लावलीये. मी सर्वांना सांगत होते, "हे बघ दीदीने ह्याला काय केलंय" म्हणून. तर खाली पेपर टाकला बॉक्समध्ये मी, सगळं सामान भरून घेतलं आणि वरतून सुद्धा एक पेपर टाकते जेणेकरून धूळ बसू नये म्हणून, आणि मग बॉक्स पॅक करून घेते. म्हणजे मी असंच करत असते. तुम्ही सुद्धा एखाद्या गोष्टीचा बॉक्स पॅक करताय ना, तर वरून पेपर टाकत जावा. खायचं नाही हा, दुसऱ्या सामानाचा. खायचा असेल तर त्याच्यामध्ये पेपर टाकू नका, कारण त्याला शाई लागते. आता हा जो बॉक्स आहे ना, याच्यात खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी, म्हणजे तेव्हा ना तो खूप ट्रेंड होता. आणि जे काही माझ्या लग्नात मी दिलं होतं ना, ते सगळं मी स्वतः घरी माझ्या हाताने बनवले होतं. जे की म्हणजे उलनचं पडदे असतील किंवा मायक्रमच्या काही गोष्टी असतील किंवा जे काही सगळं असेल ते. पण ते नंतर लग्न झाल्यानंतर आमच्याकडे काही गौरी गणपती वगैरे नसतात, म्हणून मी ते वाटून टाकलं सगळ्यांना, की देऊन दिलं म्हणलं. ज्यांच्याकडे गौरी गणपती आहेत त्यांना देऊन दिले मी. नंतर आमच्या घराची वास्तुशांती होती तेव्हा हा मी पडदा विणला होता बरं का. ह्या घराचं माप घेऊन मी विणला होता. पण कामामुळे जो अर्धवट राहिलाय तो 1.5 वर्ष झाला तो अर्धवटच आहे. म्हणजे निम्म्याला गोंडे लावलेत, निम्म्याला गोंडे लावायचे राहिलेत माझ्याकडं. सगळं सामान घरात आहे पण वेळ नाहीये, आणि ह्या असल्या गोष्टींसाठी ना खूप वेळ लागतो, म्हणजे किचकट काम आहे हे, त्यामुळं. आणि तुम्हाला अजून एक हा जो पडदा आहे ना, तर तो मी बनला, म्हणजे मला विणायला वगैरे सुद्धा सगळे येतं बरं का. आणि ही चमकीची लोकर आत्ता, म्हणजे अगोदर जुनी होती ना ती साधी प्लेन वाली लोकर असायची ज्याला चमकी नव्हती, पण आता आता ट्रेंड आहे की ह्या चमकीच्या लोकरचे बनवतात पडदे, आणि खूप छान दिसतात दिसायला. सणवार आले की आपण दरवाजाला वगैरे लावतो ना, तेव्हा घरात सुद्धा फ्रेश वाटतं. म्हणजे असे पडदे वगैरे जर दरवाजाला लावले ना तोरण, तर खरंच सणवार असल्याचा एकदम फील येतो, फ्रेशनेस वाटतो घरात बरं का. त्यामुळं आता ह्या माझ्या लेकी सोबत ना हे माझं काम चालू आहे आता इथं असं. तर तिला एक बलून खेळायला दिला आणि खेळत बसली. आणि हे जे तोरण आहे तर आमच्या नणंदबाईने आणलं होतं आमच्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळेस. त्यांनी ते तसलं वेगळं पण तोरण आणलं होतं दुसरं, जे की रेडीमेड असतं. तर ते तोरण लावल्यामुळे हा पडदा तसाच राहिला. ते 1.5 वर्ष झालं ते तोरण आम्ही अजून काढलेलं नाही, आणि ते खराब सुद्धा झालं नाही, त्यामुळे ते आहे असं दरवाजाला आहे. तर बघू जेव्हा ते खराब होईल तेव्हा मी हे लावून देईल. हे सुद्धा खूप छान आहे, जसं की छोट्या छोट्या बाहुल्यांचं बनवले त्यांनी. त्यांना सुद्धा खूप छान गोष्टी बनवायला येतात, म्हणजे एखादी गोष्ट बघितली ना की ती बनवणार असं त्यांचं असतं. आणि माझ्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांना येतात, वेगवेगळ्या व्हरायटी त्या बनवतात. आता हा जो बदकाचं ताटावरचं आहे ना, ताटावर झाकायचं, हे सुद्धा मी बनवले, आणि हे त्यांनी मला शिकवले, म्हणजे माझ्या नणंदबाईंनी मला शिकवले. मला येत नव्हतं, पण मी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं ना तर मला वाटलं की हा बाबा मला पण यायला पाहिजे. तर एकदा असंच उन्हाळा सुट्टीमध्ये गावी होतो, तर सुट्टीमध्ये त्यांनी मला हे शिकवलं होतं आणि मग मी बनवलं. आणि खूप छान दिसतं सणावारला, म्हणजे असं वाटतं की बाबा आता कोण वापरत नाहीये, पण खरं सांगायचं तर जेव्हा आपण बाहेर जातो, तर जेव्हा आपलं नैवेद्याचं ताट असेल, आरतीचं ताट असेल, तर त्याच्यावरती झाकायला वगैरे खूप छान वाटतं, आणि एकदम दिसायला सुद्धा युनिक दिसतं बरं का. तर असो, आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला सांगितल्यात.
म्हणजे प्रत्येक गोष्ट येते मला, म्हणजे शिकायची आवड असते ना ती खूप आहे माझ्याकडं. म्हणजे वेळ नसेल ना तरी सुद्धा मी वेळ काढते, ती शिकायचं असेल तर. पण मी नक्कीच शिकते असं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला यायला पाहिजे असं मला तरी वाटतं बरं का. कारण कुठल्याच गोष्टीत मला येत नाही किंवा जमत नाही असं जर म्हटलात ना तर ती गोष्ट येणारच नाहीये तुम्हाला. त्याच्यामुळे म्हणजे शिकलं पाहिजे, भलं आपल्याला ती कारण कधी कुठली गोष्ट आपल्या उपयोगी येईल आपण खरं सांगू शकत नाही बरं का. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला यायला हवी, प्रत्येकाच्या अंगात तेवढी कला सुद्धा असायला हवी. तर हे माझं वैयक्तिक मत आहे, मी सगळ्यांना बोलते असं नाहीये. तर चला, बॉक्स वगैरे पॅक करून मी वरती ठेवले आणि त्याच्यामध्ये ना मी डांबर गोळ्या टाकून ठेवते, जेणेकरून एक काय तर वातावरणामुळे थोडासा कुबट वास वगैरे येतो ना म्हणून. कारण डांबर गोळ्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी असतात माझ्याकडे. डांबर गोळ्यामुळे फ्रेश वास येतो आणि महत्वाचं म्हणजे असं कुबट कुबट वाटत नाहीये. कारण कंटिन्यू पाऊस पडतो, ऊन वगैरे नसतं, त्याच्यामुळे होतं तसं घरामध्ये पण. आता इकडचा जो कप्पा आहे ना तर त्याच्या कोपऱ्यामध्ये छोटे छोटे कपाट आहेत जे की बनवलेले, त्याच्यामुळं. तर हे जे दिसतंय ना तर ते म्हणजे माझा भाऊ आहे ना, तो त्यानं दिलं होतं मला गिफ्ट. खूप दिवस झालं देऊन पण, कारण टिपोईवर वरती वगैरे ठेवलं ना तर खरं खूप छान दिसतं बरं का. पण शिवण्या सर्वज्ञ लहान आहेत म्हणून मी काय ते वापरायला काढलेलं नाहीये, असंच पॅक करून ठेवले. दिसायला एकदम युनिक लुक देतं ते आणि म्हणजे खूप छान आहे असं दिसायला. तर ठीक आहे, ते ठेवून दिलं. म्हणलं आता जेव्हा शिवण्या सर्वज्ञ मोठे होतील त्यांना चांगलं कळेल ना तेव्हाच ते वापरायला काढायचं. कारण आमच्याकडे अजून टिपोई वगैरे पण नाहीये, मुली लहान आहेत, तुटतील फोडतील म्हणून आम्ही तो घेतलेला नाहीये. तर इथं मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. ह्या ज्या पिशव्या असतात ना, ज्या की आपल्या गावाकडं सामान आलेल्या असतील किंवा इथल्या बाजारच्या कशाच्या पण पिशव्या असतील ना, तर मी त्या अशा एका चेनची बॅग आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये घडी करून व्यवस्थित ठेवते आणि चेन लावून देते. मग गावाकडचं कोण आलं तर त्यांच्याकडे त्या तिकडच्या असल्या तर देता येतात. एकतर पिशव्या विस्कटत नाहीयेत बरं का असं ठेवल्यामुळे, आणि पटकन सापडतात सुद्धा. म्हणजे वेळ लागत नाही किंवा ही पाहिजे ती पाहिजे असं होत नाहीये. अशा घड्या करून व्यवस्थित ठेवल्या की पिशव्या पटकन सापडून जातात. तुम्ही सुद्धा नक्कीच अशा ठेवत चला बरं का. तर आता मी तुम्हाला इथे दाखवते मी कसं सेट केलंय. वरच्या कप्प्यामध्ये न्यूजपेपर ठेवल्यात आणि त्याच्यावरती पिशव्यांची जी पिशवी होती ती ठेवले. त्याच्यानंतर इथं माझ्या मशीनचे जे काही दोरे वगैरे असतात ते ठेवलेत. आणि ड्रावर मध्ये ज्या काही सगळ्या प्रकारच्या चिकटपट्ट्या असतील किंवा ट्रेडमिलचा रिमोट, परत टिश्यू पेपर, जे मच्छरांचं ते गुड नाईटचं ते अगरबत्ती असते ते ठेवले, जेणेकरून गोष्टी पटकन सापडल्या पाहिजेत म्हणून. कारण चिकटपट्ट्या वगैरे जर सगळ्या एका जागी ठेवल्या ना तर त्या पटकन सापडतात सुद्धा बरं का, म्हणून अशा ड्रॉवर मध्ये ठेवून दिल्यात. आता नंबर होता तो म्हणजे कपाटाचा. हा जो मोठा अल्बम दिसतोय ना तो सर्वज्ञाच्या बारशाचा आहे, कारण सर्वज्ञाचं बारसं आम्ही खूप छान आणि मोठं केलं होतं. तर त्याचा तो इतका मोठा अल्बम आहे. शिवण्याचं कोरोनामध्ये असल्यामुळे काही गोष्टी झाल्या नाहीत, म्हणजे काहीच करता आलं नाही आम्हाला. पण शिवण्याचं नाही, पण सर्वज्ञाच्या सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे बारसा असेल किंवा सगळ्या गोष्टी तिच्या आम्ही केल्यात. पण तेव्हा कसं व्हिडिओ वगैरे बनवत नव्हती, त्याच्यामुळे तेव्हा मी काही एवढं शेअर केलेलं नाहीये. तर चला, कपाट आता इकडचं कपाट होतं तर ते म्हणलं पटकन आवरून घेऊया. हे जे बुक दिसत आहेत ते शिवण्याचे आहेत, सेकंड सेमेस्टरचे. म्हणजे सारखं दुकानला जायला नको म्हणून एकदाच आणून ठेवते मी, आणि मग ते वर्षभर तिला जाईल एवढं असतं. म्हणजे प्रत्येक वेळी एक एक जर सिंगल पीस घेतला ना तर तो महाग पण जातो बरं का, म्हणून. तर एकदाच घेऊन येते. आणि हिचं म्हणणं होतं की आई तू काम करू नको, आता तू बास कर, मी बसते कपाटात, असं हिचं चाललं होतं. म्हणून ही कपाटातच बसली होती. हे बघा, 1:45 वाजायला आले. पटकन आमच्या दीदीला घेऊन येतो आणि मग राहिलेली कामं परत नंतर. येणार नव्हती पण ही निघाली. कोणाला स्कूलमधनं घेऊन आले, गुरुवार होता. चिप्स चला, आता दीदीला स्कूलमधनं घेऊन आले. मी पण थोडंसं पोटाला खाल्लं आणि म्हणलं लगेच परत कामाला लागूया. कारण घरात खूप सारा पसारा पडलाय, तो तर आवरला पाहिजे ना. तर ही जी स्लायडिंग मधली घाण आहे ना तर ती आमच्याकडे काही व्हॅक्युम वगैरे नाहीये बरं का. तर हा जो ब्रश आहे ना तर तो स्पेशली त्याच्यासाठीच आहे. घर संसार मधून मी आणला होता काहीतरी 40 रुपयाला. तर ब्रश मी त्याच्यातलं असं चोळून काढायचं, आणि पाठीमाग दांड आहे ना त्याला थोडंसं असं सुकलीसारखं आहे, जे की त्याच्यामधली घाण निघून जाते. पण त्याला खूप वेळ लागतो, म्हणून मी काय करते, ब्रशनी घासते आणि सरळ ड्रायर लावते. म्हणजे सगळा जो त्याच्यातले धूळ कचरा आहे ना तर तो उडून बाहेर पडतो आणि मग नंतर आपण पुसून घ्यायचं. असं असतं माझं. आता सगळ्या स्लाइड वगैरे माझ्या झाल्यात बरं का क्लीन करून. तर आता हे बेड खोलायचा होता मला आणि याच्या खालचं पण क्लीन करून घ्यायचं होतं. आता तुम्ही म्हणाल इतकं काय नडलंय का, पण काय होतं, बेड खाली घाण वगैरे असली ना तर ते निघत नाहीये. आणि गाद्या पण टाकल्यापासून तशाच होत्या. मग ह्याला म्हणजे कॅरीबॅगचं जे कागद आहे ना तर तो मी काढलेला नाही अजून.
कारण सर्वज्ञ कधी कधी सू करते ना गादीवर, म्हणून दोन्ही जे मॅट्रेस आहेत ना त्याचे कव्हर अजिबात काढलेले नाहीयेत, आहे असे आहेत. फक्त म्हणजे ते फाटले पण नाही किंवा ते असा आवाज येत नाहीये त्याचा बरं का, त्याच्यामुळे ते चांगले आहेत म्हणून तशाच ठेवलेत. आता बेड सगळा खोलला मी, छान क्लीन वगैरे करून घेतला, सगळं कोलीने पुसून घेतलं आणि आता मी झाडून काढते. आणि हे जे व्हिडिओ शूट घेते ना तर ती शिवण्या घेते. आज शूटिंगचं काम शिवण्याकडे होतं बरं का. त्याच्यानंतर सगळं क्लीन झाल्यानंतर परत मॅट्रेस आहे अशी बेडवर ठेवून दिली. आणि वाटलं होतं मला आज बरं का खरं तर बेडरूम मध्ये हा काही पसारा नाही, म्हणलं पटकन होईल म्हणून इथूनच मी सुरुवात केली. पण कशाचं काही, कधी सकाळी कामाला लागली बघा. आता किती म्हणजे पार संध्याकाळ होत आली, 5-6 वाजले तरी माझं काही काम संपायचं नाव घेत नाहीये. आणि बघा फायनल लुक बेडरूमचा असा दिसतोय. अजून देवघर बाकी आहे, देवघर सगळ्यात शेवटी करणार आहे मी. आणि अजून बेडवरती बेडशीट वगैरे पण टाकायचे, कारण बेडशीट धुवायला टाकले म्हणून मग मी हात अंथरला नाहीये. तर असा होता फायनल लुक बेडरूमचा. पूर्ण एक 6-5 तासाची माझी जे आहे ना मेहनत, तर ती झाल्यानंतर अशी दिसते बेडरूम. माझ्या अवताराला जरा इग्नोर करा बरं का इथं, कारण मी सकाळपासून काम करते आणि घर क्लिनिंग करते, तर मग हा अवतार तर होणारच आहे. तर चहाचा टाइम झालता, मस्तपैकी चहा केला. म्हणलं हातपाय पण धुतले नाहीत अजून, मी फ्रेश पण नाही झाली, म्हटलं अजून काम आहेत माझी, म्हणलं नंतर झाल्यावर बघूया. म्हणून चहा केला आणि शिवण्याला पण चहा आणि टोस्ट खायला दिलं बरं का, कारण मुलींना पण भूक लागली होती. त्या तरी किती वेळ, कारण बरीच साथ देतात तरी दोघी पण, माहितीये का, असं त्रास वगैरे देत नव्हत्या मला काहीच. तर मी बसून निवांत मस्त चहा घेतला आणि म्हटले चहा पिऊया आणि मग आपण राहिल्या बाकीच्या कामांना लागूया. कारण संध्याकाळ होत आलती आणि अजून स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. तर बाकीची सगळी कामं मी आवरून घेतली बरं का. आणि संध्याकाळी स्वयंपाकाला आज पावभाजी बनवली होती. शॉर्टकट नाही म्हणता येणार, पावभाजी बनवायला पण वेळ लागतो, खूप दिवस झाला खाल्ली पण नव्हती. आणि म्हणलं सगळ्या भाज्या पण आहेत घरात, तर असू द्या पावभाजीच बनवली. म्हणजे सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि काय होतं सकाळी ना आमच्याकडे खूप छान ऊन येतं बाल्कनीमध्ये, आणि दररोज सकाळी ऊन पडतं. म्हणून म्हटलं संध्याकाळी काय करूया, आता मशीन लावून घेऊया. आणि जमलं तर आताच थोड्या वेळाने मी कपडे सुकत टाकेन, नाहीतर मग सकाळी सकाळी टाकेन. म्हणजे सकाळचं ऊन एकदम छान असतं, 10-11-12 पर्यंत ऊन येतं आमच्या बाल्कनीमध्ये. पण तेवढा वेळ ऊन नसतं, कारण पावसामुळं सकाळी सकाळी परत थोड्या वेळाने पाऊस पण येतो. पण दिवस उगवल्यानंतर छान ऊन येतं. म्हणजे तेवढं जरी ऊन कपड्यांना लागलं ना तरी कपडे छान सुकतील. म्हणून ते जेवण वगैरे केलं. तर बाबा म्हणले सर्वज्ञाला खायची होती मस्तानी, मग मी म्हणलेले की आईस्क्रीम आणा, पण बाबा म्हणले नको, चला आता मस्तानीच घेऊन येऊया. कोण नेणार आहे, पैसे नाहीत आमच्याकडं, विचार की बाबाला. काम करून पण खूप कंटाळा आलेला, म्हटलं चला गोड खायची, काहीतरी खायची क्रेविंग झाली होती, म्हणून आलो मस्त असं मस्तानी खायला. आणि मस्तानीचं जे शॉप आहे ना तर ते आंबेगाव मध्ये आहे बरं का, टाटा मार्केटच्या समोर, सन सिटीच्या तिथं आहे, सन सिटीच्या पुढच्या साईडला. खूप छान मस्तानी मिळते इथं आणि आम्ही नेहमी इथंच येतो. तर मस्त अशी मस्तानी घेतली. शिवण्यानं मँगो फ्लेवर घेतला, मी मस्त मावा फ्लेवर घेतला आणि बाबाने गुलकंद. म्हणजे प्रत्येक वेळी गेलं की वेगळा फ्लेवर ट्राय करतो, म्हणजे आपल्याला सुद्धा समजतं. आणि असा इतका बिझी आणि इतका कामात आजचा दिवस गेलाय ना, पण दिवसाचा शेवट मात्र खूप छान झालाय. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट